सोलापूर शहरातील रिक्षा संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। प्रशासनाने आनंद दिघेच्या नावाने रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले, मात्र हे रिक्षा कल्याणकारी मंडळ फसवणूक करणारे कल्याणकारी मंडळ आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी दिली। आनंद दिघेंच्या नावाने सुरू झालेल्या कल्याणकारी मंडळात फक्त 50 कोटी देणार आणि रिक्षा चालकांकडून 1500 कोटी जमा करणार ही सरळ फसवणूक आहे। सरकार रिक्षा चालकांची रक्कम वापरणार असे रिक्षा चालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 60 वर्षात निवृत्त करते, निवृत्तीनंतर त्यांना निवृत्ती वेतन दिले जाते, मात्र रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळाकडून असे लाभ दिले जात नाहीत। उलट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 65 वर्षानंतर रिक्षा चालकांना एकदाच सन्मान निधी म्हणून 10 रुपये दिले जाणार आहे। उलट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 65 वर्षानंतर रिक्षा चालकांना एकदाच सन्मान निधी म्हणून 10,000 रुपये दिले जाणार आहेत। वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी आणि रिक्षा चालकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, आम्हाला सन्मान निधी नको तर निवृत्ती वेतन पाहिजे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सन्मान निधीचा निर्णय मागे घेऊन निवृत्ती वेतनाची घोषणा करावी अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे। यावेळी प्रदीप आबा शिंदे, अल्लाबक्ष शेख, इम्रान शेख, इरफान कल्याणी, रमेश बनसोडे, शंकर राऊत, अशोक बनसोडे, नागेश वाघमारे, नईम जमादार, मोईन शेख, मुन्ना पटेल आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।